शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा मोठा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे। तसंच अर्ध्या मराठ्यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतल्याचं मोठं वक्तव्य वडेट्टीवारांनी केलेलं आहे। जरांगे यांना कदाचित माहित नसेल, पण जेवढे मोठे नेते आहेत त्यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे। सुप्रिया सुळेंकडे देखील हे प्रमाणपत्र असल्याचा दावा केल्यानं चर्चांना उधाण आलंय। तसंच सगळ्यांनीच ओबीसींचं प्रमाणपत्र घेऊन ठेवल्याचा टोलाही त्यांनी लगावलेला आहे। यावेळी बोलताना त्यांनी जोरदार टोला लगावलाय। ओबीसींनी जनरल व्हावं आणि सगळ्यांनी ओबीसीत यावं असा टोला त्यांनी लगावलाय। अर्ध्या मराठ्यांनीच घेतलाय, 90% घेतलाय। ते काय आता जरांगे पाटलांना जरा माहिती कदाचित नसेल, पण जेवढे मोठे नेते आहेत सुप्रिया सुळेंच्याकडे पण आहे। हो, सगळ्यांच्याकडे आहे, कोण नाही आहे, सगळ्यांनी ते प्रमाणपत्र ओबीसीचं घेऊन ठेवलं आहे। आता मला वाटतं की ओबीसीनी जनरल व्हावं आणि सगळ्यांनी ओबीसीत यावं। तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा मोठा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे। तसंच अर्ध्या मराठ्यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतल्याचं मोठं वक्तव्य देखील त्यांनी केलंय। दरम्यान वडेट्टीवारांच्या या वक्तव्यावर काही वेळापूर्वीच सुप्रिया सुळे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण ऐकूयात। मला का की मला असं काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांना टार्गेट करतायत मला कळत नाही। आम्ही मित्र पक्ष आहोत आणि मित्र पक्षाला टार्गेट करण्यात काय आनंद काँग्रेस पक्षाला मिळतोय मला हे कळत नाहीये। एकतर माझ्याकडे असं सर्टिफिकेट नाहीये एकतर, आणि ते मला विचारू शकतात ना। आता मला हा विषय दिल्लीच्या काँग्रेसपर्यंत न्यावा लागेल, कारण का जर असे काँग्रेसचे नेते आमच्याबद्दल खोट्या गोष्टी आणि समाजात खोट्या गोष्टी पसरवत असतील ते अयोग्य आहे। हो, आम्ही इमानदार लोक आहे। ताई तुमच्याकडे सर्टिफिकेट नाहीये, बरोबर आहे तुम्ही जे म्हणताय। अहो नाही, कसं असेल तुम्ही मला सांगा ना। नाही, तुमच्याकडे सर्टिफिकेट नाहीये हे तुम्ही म्हणताय, पण ते पब्लिकली हा खूप मोठा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। हो, मग ह्याचं उत्तर काँग्रेसने दाखवावं सर्टिफिकेट। काँग्रेसकडे जर ते सर्टिफिकेट असेल तर काँग्रेसने ते दाखवावं। ताई तुम्ही आधी सुद्धा बोलताना म्हणालेले होते की महाराष्ट्र काँग्रेसला राष्ट्रवादींचा काय प्रॉब्लेम नेमका आहे तो कळत नाहीये, कारण आधी सुद्धा असं शाब्दिक वार पाहायला मिळालेले होते। अहो, मला वेदना होत आहे त्या गोष्टीच्या। का काँग्रेस पक्ष मला टार्गेट किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारला टार्गेट करते याचं उत्तर काँग्रेसच देऊ शकतो, मी नाही ना देऊ शकत। त्याचं माझ्याकडे उत्तरच नाहीये, मी निरुत्तर आहे खरं। म्हणजे मलाच विश्वास बसत नाही की असं माझं नाव का घेत आहेत। पण असं का टार्गेट केलं गेलं असेल, नेमकं काय वाटतंय? कारण मित्र पक्ष आहे, म्हणजे मलाच विश्वास बसत नाही की, आणि ते मला विचारू शकतात ना या गोष्टी। नेते जयंत पाटलांनी त्यांच्या संदर्भातील कथित पक्षप्रवेशाच्या चर्चांवर भाष्य केलेलं आहे आणि यावेळी बोलताना त्यांनी पक्षासोबत असलेल्या निष्ठेच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी जोरदार टोले लगावले। राजकारणात निष्ठेला फार किंमत असते, तसंच निष्ठा महत्त्वाची आहे असं सांगून भर सभेत पक्षप्रवेशाबाबत जयंत पाटलांनी केलेल्या वक्तव्यामुळे एकच हशा पिकला। तसंच बदलत गेलं की माणसाची किंमत कमी होते, निष्ठा ही विचारांची असली पाहिजे। तसंच निष्ठावान नसलेले अनेक जण आले आणि गेले, पण त्यांचं नाव लोक कुठे घेतात असा जोरदार टोलाही यावेळी जयंत पाटील यांनी पक्ष सोडून गेलेल्यांना लगावलाय। निष्ठेला तात्या फार किंमत असते, पद मिळेल न मिळेल मला काय आता लगेच किती वेळ लागतो, त्यात काय अर्थ आहे? निष्ठा मलाही कळते, तुमच्या ज्या वेदना आहेत त्या माझ्याही मनात वेदना आहेत, तुमच्या मनाबद्दल आहेत। पण गत सोडायची नसते, पतंगराव कदमांनी मला सांगितलं। पतंगराव कदम काय म्हणायचे, जयंत गत सोडू नकोस। निष्ठा ह्याला फार महत्व आहे, निष्ठेला जी व्हॅल्यू आहे त्या ती दुसऱ्या कुणालाही नाही। त्यामुळे पहिल्या पानावर तुम्ही लिहिलेलं वाक्य दिसते ताई, दॅट्स रॉंग।
निष्ठा कधी कधी बुडल्यासारखी वाटते, पण पूर येऊन गेल्यावर त्या निष्ठेकडेच लोक बघतात. हे कधीही विसरू नये. आपल्याला सगळ्यांसारखं व्हायचं असेल तर उद्या सकाळी काय रोहित आम्ही 10 आमदार आहे, 8 खासदार आहेत, पण आधी काय सबस्टन्स आहे की नाही तुमच्यात? बदलत गेलं ना तर त्या माणसाची व्हॅल्यू देखील तेवढीच खाली जाते. निष्ठा नाही ठेवली तर माणसाचं महत्व कमी होतं. निष्ठा विचारांची असली पाहिजे आणि निष्ठा माणसांची पण असली पाहिजे. तुमच्या वाढदिवसाच्या तुमच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला एवढे आणि बाहेर अनेक जण का थांबले? हा निष्ठावंत माणूस आहे. तात्या काय बोलतो हे ऐकायला देखील या ठिकाणी माणसं आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी एकदा मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांनी व्यक्त केलेली आहे. ईश्वरपूरमध्ये त्यांच्या बहुआयामी चरित्र ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. तर जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा व्यक्त करण्यात आलेली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांनी ही इच्छा व्यक्त केली आहे. ईश्वरपूरमध्ये त्यांच्या बहुआयामी चरित्र ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. इतकं कष्ट बापूंनी केलं राजकारणामध्ये, एवढं कुणाच्या वाट्याला येऊ नये. आणि त्या बापूने एकदा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं ही माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची अपेक्षा होती. ते जमलं नाही, म्हणून त्यांच्या रूपानं जयंत पाटलांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं ह्या एका जिद्दीनं त्यांनी मुख्यमंत्री व्हावं. आम्ही काही ताकाला जाऊन मोगात दडवत नाही. पोलीस साहेब, शिंदे साहेब, तुम्ही पक्षाचे अध्यक्ष आहे, इथं आर पाटला चिरंजीव आहे. जयंत पाटलांनी एकदा मुख्यमंत्री झालेलं वाळवंटाळकरनं बघितलं पाहिजे, तोपर्यंत आम्ही देह सोडत नाही. पुण्यातल्या मांजरी इथे विविध मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन गेल्या 14 दिवसांपासून सुरू आहे आणि याच आंदोलनासंदर्भात शिष्टमंडळाशी चर्चा करून झाल्यानंतर नरहरी झिरवळ आणि अशोक उईके हे आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी आले. यावेळी नरहरी झिरवळ यांनी विद्यार्थ्यांना अजब सल्ला दिलाय. तुम्ही खाऊन पिऊन आंदोलन करा असा अजब सल्ला झिरवळ यांनी आंदोलकांना दिलाय. तसंच मी जे आंदोलन करायचो त्यावेळी चोरून खात होतो आणि आंदोलन करत होतो असंही विधान झिरवळ यांनी केलंय. मात्र हे सांगत असतानाच आंदोलनकर्ते विद्यार्थ्यांनी झिरवळांना देखील उत्तर दिलं. आम्ही खाऊन पिऊन आंदोलन करायचं असतं तर तुम्ही तर आले नसते असा टोला विद्यार्थ्यांनी झिरवळ यांना लगावला. आंदोलन चालू ठेवा, फक्त जेवण करून आंदोलन करा ना. गांधी तत्वाप्रमाणे आपण करतो. आंदोलन अनेक होतात, पण काय म्हणून आपण आपल्या जीवाची अशी जी अवहेलना करतो. आंदोलन केलं असतं तुम्ही आजपर्यंत नाही, असं नाही होत. असं नाही होत. अनेक ठिकाणी आंदोलनं केली जातात. मी अनेक आंदोलनं मी सुद्धा स्वतः केलेत. मी टोलच्या संदर्भातलं आंदोलन, अमक्याचे आंदोलन चोरून लपून काही खायचो, दाखवायचो फक्त अमरण. तर तुम्ही ज्या आता प्रकृत्या जर बघितल्या तर एवढी वाईट अवस्था आपल्या शरीराची करू नये अशी माझी अगदी हात जोडून त्या ठिकाणी आपल्याला विनंती आहे. झिरवाड खाऊन पिऊन आंदोलन करा म्हणत असतील तर त्यांना आंदोलनाचं महत्त्व, लोकशाहीचं महत्त्व झिरवाडला खूप कळते याचा त्याचा अर्थ होतो. कारण झिरवाळजी खाऊन पिऊनच सगळं काम करतात. ते खाऊन पिऊन केल्यामुळे त्यांनाही विद्यार्थ्यांना तोच संदेश द्यायचा असेल